नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहत आहात बीज डंका पैसा पुराण या आपल्या विशेष बिझनेस बुलेटिन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, अर्थव्यवस्था ही केवळ शेअर बाजार, सोन्याच्या किमती आणि महागाईपुरती मर्यादित नसते. सरकारचे निर्णय, तंत्रज्ञान कंपन्यांची धोरणे, उद्योग विश्वातील बदल आणि जागतिक घडामोडी यांचा परिणाम आपल्या खिशावर आणि गुंतवणुकीवर होत असतो. आजच्या बुलेटिनमध्ये आपण अशाच काही महत्त्वाच्या आर्थिक घडामोडींचा वेध घेणार आहोत. रिझर्व्ह बँकेचे डिजिटल कर्ज वसुलीबाबतचे नवे नियम, मेटाच्या अल्गोरिदमवर भारत सरकारची कठोर भूमिका, डाबर आणि FSSAI यांच्यातील कायदेशीर संघर्ष, नफ्यासाठी स्विगीची धडपड, सोनं आणि चांदी यांच्या वाढत्या किमती आणि शेअर बाजारातील घसरण, या प्रत्येक घडामोडीचा थेट संबंध तुमच्या पैशाशी आणि भारताच्या अर्थव्यवस्थेशी आहे. चला सुरुवात करूया आजच्या सर्वात महत्त्वाच्या बातमीने. देशात डिजिटल कर्ज वितरण झपाट्याने वाढत असताना कर्ज वसुलीच्या नावाखाली वापरल्या जाणाऱ्या कठोर पद्धतीवर आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मोठा लगाम घातला आहे. जानेवारी 2027 पासून बँका, NBFC आणि फिनटेक कंपन्यांना थकीत EMIच्या कारणावरून ग्राहकांचा मोबाईल, लॅपटॉप किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे रिमोट तंत्रज्ञानाद्वारे लॉक किंवा निष्क्रिय करता येणार नाही. लाखो डिजिटल कर्जदारांसाठी हा मोठा दिलासा मानला जातो. गेल्या काही वर्षात डिजिटल कर्ज बाजाराचा मोठा विस्तार झाला आहे. काही मिनिटात कर्ज मंजूर होऊ लागलं. मात्र त्याचबरोबर काही कंपन्यांनी कर्ज वसुलीसाठी आक्रमक मार्ग स्वीकारले. हप्ता थकल्यानंतर मोबाईल किंवा लॅपटॉप लॉक केल्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण, फ्रीलान्सरचे काम आणि ऑनलाईन व्यवहार आणि अनेकांची दैनंदिन कामं ठप्प होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत होत्या. आजच्या डिजिटल युगात मोबाईल हा केवळ संवादाचं साधन नाही, तो बँकिंग, शिक्षण, आरोग्य सेवा, रोजगाराच्या महत्त्वाचा आधार बनला आहे. त्यामुळे कर्ज वसुलीच्या नावाखाली ग्राहकांच्या मूलभूत डिजिटल व्यापारावर निर्बंध आणणं योग्य ठरणार नाही, अशी भूमिका ग्राहक संघटनांनी सातत्याने मांडली होती. याच पार्श्वभूमीवर RBIने स्पष्ट केलं आहे की कर्ज वसुलीचा अधिकार वित्तीय संस्थांना असला तरी ग्राहकांचा सन्मान, गोपनीयता आणि मूलभूत सुविधा हिरावून घेण्याचा अधिकार कोणाला देखील नाही. त्यामुळे धमक्या, मानसिक त्रास, वारंवार फोन, अपमानास्पद भाषा किंवा तांत्रिक दबाव यावरती देखील निर्बंध घालण्यात आले आहेत. याशिवाय ग्राहकाने थकीत रक्कम भरल्यानंतर त्याच्यावर लादलेले कोणतेही तांत्रिक निर्बंध 1 तासाच्या आत हटवणे बंधनकारक करण्यात आले आहे. नियमाचे पालन न केल्यास संबंधित कर्जदात्यावर कारवाई होऊ शकते. त्याचबरोबर डिजिटल कर्ज व्यवस्थेवरील ग्राहकांचा विश्वास अधिक मजबूत करण्याचा देखील RBIचा प्रयत्न आहे. एकूणच डिजिटल भारताच्या प्रवासात ग्राहक संरक्षणाला प्राधान्य देणारा हा निर्णय दीर्घकालीन आणि दूरगामी परिणाम करणारा ठरू शकतो. आता वळूया अशा विषयाकडे जो केवळ सोशल मीडियापुरता मर्यादित नाही, तर भारताच्या डिजिटल सार्वभौमत्वाशी आणि अब्जावधी डॉलरच्या अर्थव्यवस्थेशी जोडलेला आहे. सोशल मीडियावर कोणती पोस्ट व्हायरल होईल आणि कोणता व्हिडिओ लाखो लोकांपर्यंत पोहोचेल आणि कोणत्या पोस्टची पोहोच अचानक कमी होईल हे ठरवण्यामागे मेटाचे अल्गोरिदम महत्त्वाची भूमिका बजावते. मात्र आता भारत सरकारने या अल्गोरिदमच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत सोशल मीडिया पोस्टवर तांत्रिक कारणामुळे निर्बंध आल्याच्या घटनेनंतर सरकारने हा विषय गांभीर्याने घेतला आहे. सरकारला जाणून घ्यायचे आहे की कोणत्या निकषावर एखादा कंटेंट मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचतो आणि दुसरा मर्यादित का राहतो. आज फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप हे केवळ संवादाचं माध्यम राहिलेलं नाही. निवडणुका, व्यवसाय, जाहिराती, सरकारी मोहिमा, शिक्षण आणि लाखो उद्योजकांचा व्यवसाय या प्लॅटफॉर्मवर अवलंबून आहे. त्यामुळे एका खाजगी कंपनीच्या अल्गोरिदमचा लोकशाही प्रक्रियेवर आणि माहितीच्या प्रवाहावर किती प्रभाव पडू शकतो हीच सरकारची प्रमुख चिंता आहे. यामागे कोणते मोठे आर्थिक गणित आहे. मेटाच्या एकूण महसुलापैकी 95% अधिक उत्पन्न डिजिटल जाहिरातींमधून येते. वापरकर्ता जितका जास्त वेळ प्लॅटफॉर्मवर राहील तितक्या अधिक जाहिराती दाखवता येतात आणि महसूल वाढतो. म्हणूनच प्रत्येक क्लिक, प्रत्येक लाईक, प्रत्येक सर्च आणि प्रत्येक आवडीनिवडीचे विश्लेषण करून वापरकर्त्याला तसाच कंटेंट दाखवला जातो. हाच मेटाच्या व्यवसायाचा पाया आहे. जगभरात फेसबुकचे सुमारे 3.1 अब्ज, इंस्टाग्रामचे 2 अब्जाहून अधिक, व्हॉट्सअपचे 3 अब्जापेक्षा अधिक सक्रिय वापरकर्ते आहेत. भारत ही या तिन्ही प्लॅटफॉर्मसाठी सर्वात मोठ्या बाजारपेठेपैकी एक आहे. त्यामुळे भारतातील कोणताही नियामक निर्णय मेटासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो. युरोपियन युनियनने डिजिटल सर्व्हिसेस ॲक्ट अँड डिजिटल मार्केट्स ॲक्टद्वारे कठोर नियम लागू केले आहेत. अमेरिकेत स्पर्धाविरोधी चौकशी सुरू आहे, तर ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियामध्ये
डेटा गोपनीयता आणि कंटेंट मॉडरेशनवरून मेटा दबावाखाली आहे. त्यामुळे भारताची भूमिका ही जागतिक प्रवाहाचाच एक भाग मानली जात आहे. सरकारचा संदेश स्पष्ट आहे. भारतात व्यवसाय करायचा असेल तर भारतीय कायद्यांचे पालन अनिवार्य आहे. अल्गोरिदम, कृत्रिम बुद्धिमत्ता, डीप फेक, डेटा सुरक्षा आणि बाल संरक्षण या सर्व बाबतीत तंत्रज्ञान कंपन्यांना अधिक जबाबदारीने काम हे करावे लागणार आहे. आता डिजिटल क्षेत्रातून वळूया ग्राहकांच्या दैनंदिन आयुष्याशी संबंधित आणखी एका महत्त्वाच्या विषयाकडे. 100% शुद्ध किंवा 100% नैसर्गिक किंवा 100% ऑर्गॅनिक असे दावे आपण अनेक उत्पादनावर पाहतो. पण हे दावे कितपत ग्राह्य आहेत? याच प्रश्नावरून देशातील आघाडीची FMCG कंपनी डाबर आणि अन्न सुरक्षा नियामक हे आमने सामने आले आहेत. डाबर इंडियाने FSSAIच्या आदेशाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मध, तूप, खाद्यतेल, ॲपल सायडर व्हिनेगर, नारळ पाणी यासारख्या उत्पादनावर 100% शुद्ध किंवा 100% नैसर्गिक असे दावे करण्यावरील निर्बंधाला कंपनीने आव्हान दिले आहे. डाबरचा दावा आहे की कारणे दाखवा नोटीस न देता आदेश जारी करण्यात आला आणि कंपनीला आपली बाजू मांडण्याची संधीच देण्यात आली नाही. तर FSSAIचे म्हणणे आहे की ग्राहकांची दिशाभूल करणारे दावे रोखणे ही नियामक संस्थेची जबाबदारी आहे. कोणताही दावा वैज्ञानिकदृष्ट्या पडताळता येण्यासारखा आणि स्पष्ट असला पाहिजे. या प्रकरणाचा निकाल केवळ डाबरपुरता मर्यादित राहणार नाही. देशातील जवळपास सर्वच FMCG कंपन्या प्युअर, नॅचरल, ऑर्गॅनिक अशा शब्दांचा वापर करतात. त्यामुळे न्यायालयाचा निर्णय जाहिराती, पॅकेजिंग आणि ग्राहक संरक्षणाच्या धोरणाचा नवी दिशा देऊ शकतो. आता वळूया भारतातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या क्विक कॉमर्स क्षेत्राकडे. 10 मिनिटात डिलिव्हरी देण्याची शर्यत जिंकणाऱ्या कंपन्यांसमोर आता नफा कमवण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. स्विगीने आपल्या इन्स्टामार्ट व्यवसायाचे वार्षिक व्यवहार मूल्य 23,400 कोटी रुपयांवरून 60,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे लक्ष्य ठेवले आहे. गेल्या काही वर्षात ग्राहक मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सवलती, कॅशबॅक आणि मोफत डिलिव्हरीवर हजारो कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र आता गुंतवणूकदारांची अपेक्षा बदलली आहे. केवळ वेगवान वाढ नव्हे तर टिकाऊ नफा देखील दाखवावा लागणार आहे. स्विगी समोर मोठे आव्हान म्हणजेच वाढ आणि खर्च यामध्ये समतोल राखणं. कारण ब्लिंकिट, झेप्टो, बिग बास्केट, ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांच्याशी सुरू असलेली स्पर्धा तीव्र झाली आहे. लॉजिस्टिक, डार्क हाऊस, वेअरहाऊस आणि डिलिव्हरी नेटवर्कमुळे सातत्याने मोठी गुंतवणूक यांना करावी लागत आहे. कंपनीने आर्थिक वर्ष 2031 मध्ये सुमारे 10,000 कोटी रुपयांचा ॲडजस्टेड एबिटा मिळवण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. मात्र पुन्हा डिस्काउंट वॉर हे सुरू झालं तर हे लक्ष्य गाठणं कठीण होऊ शकतं. एकूणच भारतीय क्विक कॉमर्स उद्योग आता नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे. सुरुवातीला वेग आणि हा सर्वात मोठा USP मानला जात होता. आता मात्र टिकाऊ व्यवसाय मॉडेल, मजबूत पुरवठा साखळी आणि सातत्यपूर्ण नफा हेच यशाचं खरं मापदंड मानलं जात आहे. आणि आता वळूया अशा विषयाकडे ज्याचा संबंध प्रत्येक भारतीय कुटुंबाशी आणि प्रत्येक गुंतवणूकदारांशी आहे. सोन्याच्या वाढत्या किमती आणि शेअर बाजारातील घडामोडी. भारतात सोनं ही केवळ मौल्यवान धातू नाही, ती सुरक्षित गुंतवणूक, परंपरा आणि आर्थिक स्थैर्याचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे सोन्याच्या किमतीत होणारा प्रत्येक बदल याचा परिणाम ग्राहकांच्या खिशावर आणि गुंतवणूकदारांच्या निर्णयावर होत असतो. सराफा बाजारात सोनं आणि चांदी यांच्या दराने पुन्हा एकदा जोरदार उसळी घेतली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील अनिश्चितता, डॉलरमधील चढ उतार, मध्यवर्ती बँकांचे धोरणे आणि पश्चिम आशियातील तणाव यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी वाढली आहे. त्याचा परिणाम भारतीय बाजारात देखील स्पष्टपणे दिसून येत आहे. भारतीय सराफा बाजार जागतिक घडामोडींशी थेट जोडलेला आहे. दरम्यान भारतात सणासुदीचा आणि लग्नसराईचा हंगाम जवळ येत असल्याने दागिन्यांच्या मागणीत देखील मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दर वाढले तरी बाजारातील खरेदी पूर्णपणे मंदावेल असे चित्र सध्या तरी दिसत नाही. सोन्याच्या बाजारातील या घडामोडीनंतर आता वळूया भारतीय शेअर बाजाराकडे, जिथे आज गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला आहे. आज सेन्सेक्स 500हून अधिक अंकांनी घसरला तर निफ्टी 50 देखील महत्त्वाच्या पातळी खाली आला आहे. मात्र ही घसरण एखाद्या कारणामुळे झालेली नाही. जागतिक आर्थिक वातावरण, कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती, वित्तीय क्षेत्रावरील दबाव आणि परदेशी गुंतवणूकदारांची सावध भूमिका या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम आज बाजारावर पाहायला मिळाला. पश्चिम आशियातील तणावामुळे ब्रेंट क्रूडचे दर हे $84 प्रति बॅरलच्या पुढे गेले होते. त्यामुळे भारतासारख्या मोठ्या तेल आयातदार देशासाठी ही मोठी चिंतेची बाब ठरली होती. कारण तेल महागले की वाहतूक खर्च, उत्पादन खर्च आणि महागाई वाढण्याची शक्यता निर्माण होते. त्याचा थेट परिणाम कंपन्यांच्या नफ्यावर आणि शेअर बाजारातील वातावरणावरती पाहायला मिळतो. याशिवाय रिझर्व्ह बँकेचे प्रस्तावित नियम
NBFC क्षेत्राविषयी काहीशी सावध भूमिका ही आज दिसून आली। वित्तीय समभागांमधील विक्रीमुळे प्रमुख निर्देशांकावर देखील दबाव हा वाढण्यात आला। अमेरिकेतील बॉन्ड यील्डमध्ये वाढ मजबूत झाली आहे। डॉलर आणि जागतिक बाजारातील संमिश्र वातावरण यामुळे परदेशी गुंतवणूकदारांनी देखील सावध पवित्रा घेतला आहे। परिणामी अनेक गुंतवणूकदारांनी जोखीम करण्यासाठी नफा वसुलीचा मार्ग स्वीकारला। विश्लेषकांच्या मते ही घसरण दीर्घकालीन संकटाचे लक्षण नसून जागतिक घडामोडीवर बाजाराने दिलेली तात्पुरती प्रतिक्रिया आहे। पुढील काही दिवसात कच्च्या तेलाचे दर, विदेशी गुंतवणूकदारांचा कल, अमेरिकेतील आर्थिक घडामोडी आणि कंपन्यांचे तिमाही निकाल यावर बाजाराची पुढील दिशा ही ठरणार आहे। तर मित्रांनो, आजच्या पैसा पुरणमध्ये आपण महत्त्वाच्या आर्थिक घडामोडींचा सखोल आढावा घेतला। RBIच्या नव्या नियमांच्या मुळे डिजिटल कर्जदारांच्या हक्कांना अधिक बळ मिळाले। मेटाच्या अल्गोरिदमबाबत भारत सरकारने पारदर्शकतेची भूमिका घेत डिजिटल सार्वभौमत्वाचा ठाम संदेश दिला। डाबर आणि FSSAI यांच्यातील संघर्षाने ग्राहक संरक्षणाचा महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित केला। स्विगीच्या उदाहरणातून स्टार्टअप जगतात आणि नफ्याला सर्वाधिक महत्त्व प्राप्त होत असल्याचं स्पष्ट झालं आहे। सोन्याच्या वाढत्या किमती आणि शेअर बाजारातील घसरणी यामुळे जागतिक बाजारात भारतीय अर्थव्यवस्थेवर वेगाने परिणाम होत असल्याचं दिसून येत आहे। एक गोष्ट मात्र निश्चित, भारताची अर्थव्यवस्था वेगाने बदलत आहे। डिजिटल व्यवहार वाढत आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता उद्योगाचे स्वरूप बदलत आहे, ग्राहक संरक्षणाला अधिक महत्त्व मिळत आहे आणि जागतिक आर्थिक घडामोडींचा प्रभाव भारतीय बाजारावर पूर्वीपेक्षा अधिक वेगाने दिसू लागला आहे। अशा काळात केवळ बातम्या जाणून घेणे पुरेसे नाही, तर त्या बातमीमागचे आर्थिक संकेत समजून घेणे देखील तितकेच आवश्यक आहे। कारण योग्य माहिती ही सर्वात मोठी गुंतवणूक असते आणि योग्य वेळी घेतलेला योग्य आर्थिक निर्णयच भविष्यातील यशाचा पाया ठरतो। आजच्या पैसा पुराणमध्ये इतकेच। पुन्हा भेटूया उद्याच्या नव्या आर्थिक घडामोडीसह, सखोल विश्लेषण आणि महत्त्वाच्या बिझनेस अपडेट्ससह। तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद।